त्या दोघांचं लग्न झालं तेव्हा ते दोघे तिशी पार केलेले होते. एका अर्थी तो होता घोडनवरा आणि तिच्या पिठपिछे तिचेही नातेवाईक तिला घोडनवरीच म्हणायचे. पण दोघेही इतके लग्नाळलेले नव्हते. झालं तर ठीक है नाही तू चलता है अशी दोघांची धारणा होती. त्याची आई तर त्याला लग्नच करू नको म्हणत होती. मूर्ख मुलगा आहेस, कशाला उगीच एकीचा जीव टांगणीला लावतोस, असं ती चारचौघात म्हणायची. बरं तोही स्वतःला ओळखून होता. हे स्वतःला ओळखून असणं साधी गोष्ट नाही हां. म्हणजे एकूण काय दोघेही मजेत होते, दोघांचं छान चाललेलं. पण दिल से दिल टकराए म्हणतात तसं दोघे लव्ह मॅरेज करून आले. दोघे एकमेकाला खूप आवडले होते आणि दोघेही ते जाहीरपणे मान्य करत होते. चित्रपटाने आपल्याला प्रेम करायला शिकवलं म्हणतात, पण या दोघांची तराच वेगळी होती. त्याने तर लग्नाचा 1000वा दिवस आकडेमोड करून शोधून काढला आणि लग्नाचा 1000वा दिवस साजरं करणारं बहुधा ते पहिलं जोडपं असावं. तशी माहेरी ती लाडाकोडात वाढलेली एकुलती एक मुलगी, त्यात दिसायला सुंदर हुशार, त्याच्याशी लग्न करण्याचा एक वेडेपणा सोडला तर बाकी कधी कुठला वेडेपणा केल्याचं कुणाला स्मरत नाही. हा आपल्या घरात जीव रमवत होता म्हणायला. गोतावळा खूप होता हा त्यात असायचा, पण मिरुमनी कसा परिघाच्या बाहेर तसा तो. पण ती आली आणि त्यालाही त्याचा परिघ मिळाला. तिच्या घरी म्हणजे सगळं शिस्तीत असायचं. प्रत्येकाचा पाणी प्यायचा ग्लास वेगळा, अंघोळीचा टावेल वेगळा, बेडशीट वेगळं आणि याच्याकडे आओ जाऊ तुम्हारा घर साधारण असा कारभार. तिला झोपण्यासाठी घातलेल्या गाद्या तुडवलेल्या चालायच्या नाहीत, बेडशीट विस्कटलेलं चालायचं नाही आणि याच्याकडे गाद्या घातल्या की त्याची भाचवण धुडगूस घालायची. त्यांच्या मागे घरातल्या कामवाल्या पोरांना पकडायला धावायच्या, पण हे सगळं ती हसतमुखाने मान्य करायची. म्हणायची असू दे काही हरकत नाही, आमच्याकडे मोजकी माणसं, तुमच्याकडे हा एवढा पसारा, चालायचंच. पण तरी लग्नाचा 1000वा दिवस साजरा करणाऱ्या या जोडप्यामध्ये कधी रुसवे फुगवे आलेच नाहीत असं नाही बरं का. असेच पावसाचे दिवस होते. त्यांच्याकडे कुठल्यातरी महिन्यात सासऱ्याचं तोंड सुनेनं पाहायचं नाही असा रिवाज होता, म्हणून ती उड्या मारत माहेरी गेली. पण तिथे गेल्यावर तिला करमेना. आपल्याकडे बऱ्याचशा कुटुंबात एक वेळ मुलाचं सुनेशी नाही पटलं तर विशेष फरक पडत नाही, पण जर का चुकून मुलाचं सुनेशी मेतकूट जमलं आणि मला तिच्याशिवाय करमत नाही असं त्याने जाहीरपणे मान्य केलं तर खल्लास. मग लगेच तो बैलोबा होतो, बायल्या होतो, अगदीच नादी लावलंय असे टोमणे ऐकावे लागतात. त्याने तेही ऐकून घेतले. लग्न काय कोणाची होत नाहीत, आम्ही काय संसार केले नाहीत, असे ताशेरे चालू असताना त्याने तिला यायची गळ घातली. तिलाही घरी करमत नव्हतंच, ती पण लगेच आली. ती आल्यावरही जरा थट्टा टोमणे झाले. आल्या घरच्या पोराटोरांनी तिचा ताबा घेतला. बुढे बुजुर्ग होतेच, माहेरून आलेली ती काय घेऊन आली होती, अगं कशाला इतकं आणायचं ते म्हणत त्याची आई मायेनं दटावत होती, पण तिला बरही वाटत होतं. आणि अचानक हिचं बेनसलं काय झालं ते कळलंच नाही. एक दोनदा तिने खोलीत आत बाहेर केलं पण काही बोलली नाही, पण जसा दिवस सरकत होता ती अधिकच आकसत गेली. आधी त्याच्या लक्षात आलं तो कासावीस झाला, मग इतरांच्याही तिचं रुसून बसणं लक्षात यायला लागलं. काय झालंचा एकच गलका उडाला. अशावेळी वाटतं थोडी प्रायव्हसी पाहिजे होती, प्रत्येकाला थोडी पेस हवी. घरची नवी सून म्हणजे तिने कायम हसतमुखच असायला हवं असं नाही. कधी तिचा मूड नसेल तर तिला थोड्या वेळ पूर्वपदावर यायला द्यावा, पण त्याच्याकडे तसं व्हायचं नाही. घरात 2-3 स्तरावर ती चर्चा चालायची. घरच्या बायका, मग कामवाल्या, मग शेजारच्या दोघीजणी, शिवाय आलेले पाहुणे. मुळात ते दोघे तसे प्रौढ असे हे समजत होते, नाहीतर गाण्याच्या भेंड्यांपासून ते काचापाणीपर्यंत हे दोघे काहीही खेळायचे. घोड्याला पाणी घाल हा मूर्खासारखा वाटणारा खेळ सुद्धा तेव्हा ते रंगवून खेळायचे. तुम्ही सारखे खिदळत काय असता असं नम राहून एकदा त्याच्या आईने त्याला विचारलंच होतं, तेव्हा तिची लाजलेली चर्या तो अजून विसरला नव्हता. पण आज काय झालं या प्रश्नाचं सहस्त्रक पार पडलं, पण ती ढिम बोलेना. शेवटी रात्री दोघे खोलीत आले. मामी रागावली आहे हे पोरांच्या लक्षात आलं होतं, म्हणून कोणी खोलीकडे फिरकेना. ती दोघ होती तेव्हा त्याने अलगद स्वरात तिला हळूवार होत विचारलं, शोनू काय झालं. तशी शाळकरी मुलीसारखी मुसमुसत ती म्हणाली, आईने चपातीचे लाडू दिले होते. चपातीचे लाडू, त्याने विचारलं. हो, मी पसमध्ये ठेवले होते. नाही येत. म्हणजे हा दुहेरी राग होता. एकतर लाडू गायब आणि पस ही तिची खाजगी गोष्ट होती, तर तिलाही कोणीही हात लावू शकत होतं. तो पाणी आणायला म्हणून स्वयंपाकघरात आला. आई त्याचा अंदाज घेत तिथेच रेंगाळत होती. काय झालंय रे, आईने काळजीने विचारलं. तो म्हणाला, काही नाही ग, तिने माहेराहून येताना पोळीचे लाडू आणले होते, ते कोणीतरी काढून घेतले. आई वैतागली. शिष्य लहान का आहे ती इतकी, त्यावरून कसलं रुसून बसायचं. आईला समजवण्यात अर्थ नव्हता, कारण तिने आयुष्यभर सासूरवासच भोगला होता, पण त्याला कळत होतं काही गोष्टींबाबत आपण नाही बदलू शकत. मग हे मान्य करा अथवा नका करू. मनस्वी असणं दोष आहे का, पण तो गुण म्हणूनही ग्राह्य धरला जात नाही, कारण आपले संस्कार आयुष्य रेटायला शिकवतात. लाडाने आणलेले लाडू गायब झाले तर होऊ देत, त्यात काय. लहान का आहात तुम्ही, लहान मोठं असण्याचा प्रश्नच नसतो. आईने दिलेली गोष्ट त्याचा मोल कोणी लावायचा आणि का लावायचा. तो शहाणा होता. तो म्हणाला, तसं नाही ग, 16 सोमवारचा प्रसाद होता म्हणून ती घबरली. 16 सोमवारचा प्रसाद मिळायला सुद्धा भाग्य लागतं म्हणे. हे मात्र त्याच्या आईला संयुक्तिक वाटलं. हे बरोबर आहे, 16 सोमवाराचं व्रत भारी कठीण असतं, कोणी केलं होतं विचारत आईने कडीचा डबा उघडला. अरे मी लुगडं बदलायला तिथे गेले. त्याची आई कधी तुमची खोली असा उल्लेख करायची नाही, तर ते तिच्या पसमधून बाहेर पडले होते. मुंग्या लागतील म्हणून मी उचलून ठेवले, गडबडीत सांगायची विसरले.
16 सोमवारचा प्रसाद मिळाला ग, त्याने तिला आनंदाने सांगितलं. त्याच्या घरच्या एकूण अनुभवाने तिला वाटलं होतं एव्हाना ते फस्तही झाले असतील. पण हाताशी लाडू लागल्यावर ती खुदकन हसली. आईने 2 लाडू काढून घेतले. 16 सोमवारचा प्रसाद आहे ना? उद्या सगळ्यांना अंघोळीनंतर चिमूट चिमूट देते. त्याला तिची ना नव्हती, फक्त आईने माहेरवाशिणीला लाडाने दिलेला खाऊ तिला तिच्या ताब्यात हवा होता. धार्मिक वृत्तीची सून मिळाली म्हणून त्याची आई खुश आणि आईने दिलेले चपातीचे लाडू हातात आले म्हणून ती खुश. मग त्याला खुश व्हायला वेगळं कारण नकोच होतं. पण जर आता ती कधी कुठे चुकून तुम्हाला भेटली तर 16 सोमवारचा प्रसाद म्हणून बघा, आत्ता सुद्धा ती तशीच खुदकन हसेल. च. गो. चंद्रशेखर गोखले.